मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लाय करायचं सर्वात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे प्रत्येक स्टेट वाईज या ठिकाणी वॅकेन्सी आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामधील मित्रांनो, महाराष्ट्र आणि पुणे या ठिकाणी मित्रांनो वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये टोटल वॅकेन्सी जर आपण पाहिल्या मित्रांनो पूर्ण, तर 118 वॅकेन्सी, सर्वात जास्त वॅकेन्सी या ठिकाणी आहे. टोटल 484 पदांची पदभरती होते. तर याच्यामध्ये मित्रांनो ही जी पदभरती होते सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जी की मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बँक आहे. परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय मित्रांनो. तर ही रिक्रुटमेंट जे आहे मित्रांनो सफाई कर्मचारी कम सब स्टाफसाठी होत आहे आणि याची एक्झाम होणार आहे मित्रांनो. तुम्ही फक्त 8वी पास असाल तर इथं ॲप्लाय करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला इथे ॲप्लाय नाही करायचं, तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना हा खूप महत्त्वाचा जॉब भेटेल. परमनंट जॉब असणार आहे आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील याची एक्झाम घेतली जाईल. तर बघा मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीला वॅकेन्सी आहेत, जसं की SC ST OBC WS आणि जनरल. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आउट ऑफ टोटल वॅकेन्सीच्या या ठिकाणी मित्रांनो एक सर्व्हिसमॅन असेल, PWD असेल, असे सर्व कॅन्डिडेटसाठी वॅकेन्सी जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मित्रांनो, पुण्यामधून पहा अमरावती असेल, नागपूर असेल, अहमदनगर असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद असेल, नाशिक, पुणे या ठिकाणी देखील वॅकेन्सी डिवायडेड त्यांनी केलेल्या आहेत. आणि मित्रांनो याची तुमची मराठीची लँग्वेजची टेस्ट देखील होणार आहे. तुम्हाला मराठी लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये ॲप्लाय करू शकता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत मित्रांनो तिथं फक्त महाराष्ट्रामधील विद्यार्थीच ॲप्लाय करू शकतील. तर बघा मित्रांनो काय आहे डिटेलमध्ये सविस्तर जाहिरात आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही मित्रांनो एक ऑल ओव्हर इंडियाची रिक्रुटमेंट याच्यामध्ये निघालेली आहे. पूर्ण मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे, जी की मित्रांनो या ठिकाणी परमनंट तुम्हाला जॉब याच्यामध्ये भेटतोय, जे की सब स्टाफ ज्याला आपण ग्रुप D असं म्हणतो मित्रांनो, तो जॉब या ठिकाणी आहे. याच्यासाठी 20 तारखेपासून ते 9 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचे. याच्यामध्ये जर तुम्ही मित्रांनो SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर फक्त 175 रुपये फीस तुम्हाला आहे. आणि मित्रांनो तुम्ही OBC अनरिझर्व्ड कॅटेगरीमधून कॅन्डिडेट असाल तर 850 रुपये तुम्हाला फीस भरावी लागणार आहे. आणि याची ऑलरेडी मित्रांनो त्यांनी एक्झामचं शेड्यूल दिलेलं आहे. जानेवारीपासून ते मार्च एप्रिलपर्यंत मित्रांनो तुमची पूर्ण प्रोसेस कंप्लीट केली जाणार आहे. आता मित्रांनो हे जे पद भरलं जातं आहे टोटल 484 ऑल ओव्हर इंडियामध्ये जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा 118 जागा आहेत. तर याच्यासाठी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर सर्वात अगोदर पहा एज लिमिट मित्रांनो. तुमचं एज 18 ते 26 वर्ष या ठिकाणी कंप्लीट पाहिजे, जे की अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी. याच्यामध्ये मित्रांनो SC ST कॅटेगरीला 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीसाठी मित्रांनो 3 वर्षे सूट आहे आणि PWDसाठी 10 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडून 10वी पास मागितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये मित्रांनो फॉर कॅन्डिडेट हू हॅड अप्लाइड इन द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ सफाई कर्मचारी कम सब स्टाफ और सब स्टाफ फायनान्शियल इयर 2012 and 13 in 30 रिजनल्स फेअर द रिक्रुटमेंट प्रोसेस वॉज नॉट कम्प्लिटेड. ही जी अगोदरची भरती निघाली होती त्यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया मित्रांनो, जसं की एजमध्ये देखील त्यांना सूट देण्यात आलेली आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये देखील त्यांना मित्रांनो 8वी पास मागितलेला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास असाल तर फ्रेश कॅन्डिडेट जे असतील ते अप्लाय करू शकतील, ज्यांनी अगोदर अप्लाय केलं नाही त्यांच्यासाठी. आता बघा मित्रांनो ही जी पदभरती होते 8वी 10वी पास म्हणजे 10वीपर्यंत तुमचं शिक्षण झालेलं आहे. 10वी पास नंतर जेवढं पण तुमचं शिक्षण असेल त्याला मित्रांनो या ठिकाणी वेटेज असणार नाही. फक्त 10वी पास असाल तुम्ही तर अप्लाय करू शकता. बाकीचं शिक्षण असलं तरी वेटेज नाही, कारण की याची मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस वेगळी आहे. याच्यामध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. तर सिलेक्शन विल बी थ्रू ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्टेड बाय IBPS. IBPS ही कंपनी घेणार आहे. अँड लोकल लँग्वेज टेस्ट बाय रँक स्ट्रिक्टली ऑन मेरिट. लोकल लँग्वेजची टेस्ट देखील तुमची घेतली जाणार आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय काय अभ्यास असणार आहे. इंग्लिश लँग्वेज नॉलेज, इंग्लिशमध्येच परीक्षा होईल ती. आणि याच्यामध्ये स्टार जो दिलेला आहे मित्रांनो इथं, तर ते स्टारबद्दल देखील आपण माहिती पाहूयात. स्टारमध्ये जर पाहिलं लिस्ट ऑफ व्हर्जन ऑफ टेस्ट मिडम ऑफ एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ सफाई कर्मचारी अकॉर्डिंग द स्टेट अप्लाइड फॉर. तर बघा महाराष्ट्रामध्ये तुमची टेस्ट जी आहे मराठीमध्ये देखील या ठिकाणी होणार आहे. तर बाकीचे जे मित्रांनो या ठिकाणी तुमचे प्रश्न असतील जसं की जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी अर्थमॅटिक आणि या ठिकाणी फिजिओमेट्रिक टेस्ट, रिजनिंग जे असणार आहे मित्रांनो, ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो, तर ती तुमची मराठीमध्ये होणार आहेत. हे जे स्टार दाखवलेत हे सर्व मराठीमध्ये तुमची परीक्षा असणार आहे. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला 10
तो मार्क्स असतील. जनरल अवेअरनेसमध्ये 20 मार्क्स, एलिमेंटरी अर्थमॅटिकमध्ये 20 मार्क्स आणि फिजिओमेट्रिक टेस्ट म्हणजे रिजनिंग टेस्ट जी आहे 20 मार्काची असं असेल. टोटल मित्रांनो 70 मार्काची तुमची परीक्षा 90 मिनिटाच्या वेळेसाठी घेतली जाणार आहे. तर याच्यामध्ये आता पहा, लोकल लँग्वेज टेस्ट तुमची होईल ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो शॉर्टलिस्ट होतात. तुमची पहिली एक्झाम ही झाली की लोकल लँग्वेजची टेस्ट म्हणजे मराठीची टेस्ट तुमची मित्रांनो 31 मार्काची 30 मिनिटासाठी घेतली जाते. लोकल लँग्वेजच्या मित्रांनो या ठिकाणी ते कॅन्डिडेट हॅव क्वालिफाय लोकल लँग्वेज टेस्ट सब्जेक्ट बाय सेक्युरिंग कट ऑफ मार्क्स डिसाइडेड बाय द बँक. तर या ठिकाणी मित्रांनो लोकल लँग्वेजची टेस्ट जी आहे तुमचं ते तुम्हाला पास करणं देखील गरजेचं असणार आहे. तर आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी 0.20% of the marks assigned to that questions will be detected as a penalty to arrive at corrected score. जर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी एक आन्सर चुकला, एक क्वेश्चन चुकलं तर त्याला 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर त्याला पेनल्टी नसणार आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये कट ऑफ तुमचा फायनल कट ऑफ जो आहे लोकल लँग्वेजची टेस्ट आणि ऑनलाईन एक्झाम या दोन्हीवरनं ठरवलं जाणार आहे. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. लोकल लँग्वेजमध्ये 30 मार्काची आहे, जास्तीत जास्त 30 पैकी 30 मार्क्स तुम्ही इथे घेऊ शकता मित्रांनो. तर लोकल लँग्वेजचं देखील मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कट ऑफमध्ये मार्क्स धरले जाणार आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ऑनलाईन एक्झामची 70 मार्क आणि हे 30 मार्क असे मिळून 100 मार्काचा तुमचा कट ऑफ जो आहे मित्रांनो या ठिकाणी धरला जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचे एक्झामिनेशन सेंटर्स कुठं कुठं असतील पहा, त्याची ही माहिती त्यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याच्यामध्ये मित्रांनो जी महत्त्वाची सिटीज आहेत तिथं देखील तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. त्याची लिस्ट आपण पाहूयात. एक्झाम सेंटर तुम्हाला एक्झाम कुठं कुठं देता येईल याचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरताना तुम्हाला ते एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. तर पहा मित्रांनो महाराष्ट्रामधील या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाईल. तर अजून मित्रांनो याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.